नमस्कार मित्रांनो, ग्लोविंग कॅड क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आपला फर्स्ट लेक्चर आहे। फर्स्ट लेक्चर म्हणजे डेमो लेक्चर आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, मध्ये स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। मित्रांनो, त्यामध्ये मी तुम्हाला डेमो क्लासेसमध्ये सर्व टूल्स वगैरे सांगणार आहे। त्यानंतर त्यामध्ये ज्या सेटिंग वगैरे केल्या जातात त्या सेटिंग बद्दल थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे। त्यानंतर HTML वगैरे कशी काढायची किंवा इमेज वगैरे कशी बनवायची, तर त्याबद्दल थोडे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार सुद्धा येते आणि त्याबद्दल सांगेल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, आपल्यासमोर जे स्क्रीनवरती आता तुम्हाला 4 व्ह्यू दिसत आहेत। टॉप आहे, फ्रंट, राईट आणि 3D व्ह्यू। ठीक आहे, तर समजा एका व्ह्यूमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही त्या नावावरती सिंगल क्लिक किंवा डबल क्लिक करून ओपन करू शकता। आता मी टॉपमध्ये आहे, टॉप व्ह्यूबद्दल वगैरे तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो। आता ही तुमच्यासमोर एक रिंग आहे, ठीक आहे। तर टॉप व्ह्यूमधून तुम्हाला रिंगचा टॉप म्हणजे वरची जी बाजू असेल ती इथून तुम्ही चेक करू शकता, बघू शकता। किंवा जर फ्रंटमध्ये आलात, फ्रंटसाठी शॉर्टकट आहे F2, तर फ्रंटमधून तुम्हाला ती रिंग वगैरे दिसू शकते। त्यानंतर राईटमध्ये आल्यावरती राईट व्ह्यूमधून जी कशी आहे रिंग असेल किंवा काही असेल, पेंडन असेल किंवा, तर ते तुम्ही चेक करू शकता। किंवा 3Dमध्ये तुम्ही पूर्ण चेक करू शकता। मित्रांनो, आपल्या समोर जे आता स्क्रीनवरती दिसतंय याला क्वालिटी सेटिंग बोलतात। तर याच्या अगोदर मी तुम्हाला नाही ज्या डायमंडचा जो चार्ट आहे तो एकदा दाखवतो। आता स्क्रीनवर दिसतो आहे डायमंड चार्ट, यामध्ये सर्व डायमंड दिलेत। तुम्ही एकदा स्किप वगैरे करून हे सर्व बघू शकता। तर त्यानंतर पुन्हा मॅट्रिक्समध्ये आलो। आता मित्रांनो, याला क्वालिटी सेटिंग बोलतात। समोर आपल्याला दिसतोय राऊंडवाला डायमंड आहे आणि याला 4 प्रॉंगचा आहे, ठीक आहे। तर प्रत्येक वेळेला असं नाही की 4 प्रॉंगवालेच क्वालिटी येईल, काही वेळेला 3 प्रॉंग असतात किंवा 2 प्रॉंगवरती सुद्धा असतो। अशा प्रकारे क्वालिटी सेटिंग असते, ठीक आहे। त्यानंतर आता आपण क्लस्टर सेटिंग बघितली। त्यानंतर आता समोर आपल्याला दिसते याला बेजल सेटिंग बोलतात, ठीक आहे। तर बेजल सेटिंगमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे सुद्धा तुम्हाला राऊंड डायमंड दिसतोय। राऊंड डायमंडवरती बेजल सेटिंग केले। मित्रांनो, बेजल सेटिंग नंतर आता आपल्या समोर दिसते ही प्लेट प्रॉंग सेटिंग, ठीक आहे। कारण ही मेटलच्या वरती डायमंड वगैरे लावलेत, हे तुम्ही स्वतः बघू शकता। मेटलच्या वरती डायमंड वगैरे आहेत आणि प्रॉंग लावलेत, ठीक आहे। तर याचं सुद्धा पॅरामीटर असतं, म्हणजे डायमंडच्या बाहेर गॅप किती ठेवायचा किंवा हा प्रॉंग मर्जिंग किती ठेवायचा याचं सुद्धा पॅरामीटर असतं। त्यानंतर आता हे तुम्हाला फ्लॅट अशी दिसते, पण हे रिंगवरती सुद्धा ट्राय करू शकता। ते सुद्धा दाखवणार कसे प्रॉंग लावायचे किंवा डायमंड कसे लावायचे, तर पुढे लेक्चरमध्ये असेल। त्यानंतर हा प्रॉंग कितीने आतमध्ये ड्रॉप ठेवायचा किंवा प्रॉंगची हाईट किती हवी मिनिमम, याचा सर्व आपण पुढच्या सेटिंगमध्ये आपण पुन्हा बघणारच आहोत। तर त्या व्यतिरिक्त आता मित्रांनो, प्लेट प्रॉंग सेटिंग झाल्यानंतर आता आपल्या समोर दिसते याला पावे सेटिंग बोलतात, ठीक आहे। तर पावे सेटिंगमध्ये हे बघू शकता डायमंड आतमध्ये दिसत आहेत, कारण याला ना 0.4 किंवा 0.35चा डेप्थ मारला जातो आणि आतमध्ये डायमंड बसवले जातात। तर याचं सुद्धा हे सर्व पॅरामीटर असतं, म्हणजे ही प्रॉंग किती हवा किंवा हे मेटल किती ठेवलं पाहिजे, या सर्वाचं पॅरामीटर असतं। पावे सेटिंगमध्ये बघू शकता इथे स्लांट वगैरे तुम्हाला दिसेल, किंवा हे बाहेर मेटल किती ठेवलं आहे याला वॉल बोलतात, किंवा डायमंडच्या बाहेर इथे मेटल किती हवं, या सर्वाचं पॅरामीटर लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व दिलं जाईल। याला पावे सेटिंग बोलतात। तर त्यानंतर पुढची सेटिंग मित्रांनो, पावे सेटिंगच्या नंतर याला मायक्रो सेटिंग आता बोलतात। तर मायक्रो सेटिंगमध्ये बघू शकता कशा प्रकारे कटर वगैरे मारलेत, याला कटर बोलतात। हे मेटल इथून जेव्हा कट करतो त्यावेळेला कटर वगैरे मारले जातात, तर ही मायक्रो सेटिंग आहे। तर मायक्रो सेटिंगमध्ये ही आपल्याकडे सर्व फ्लॅटमध्ये तुम्हाला दाखवलं आहे। तर जर रिंगवरती बघायचं असेल तर तुम्हाला रिंगवरती सुद्धा दाखवतो।
हे बघू शकता, रिंगवरती मायक्रो सेटिंग केलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे रिंगवरती सुद्धा आपण करू शकतो. मित्रांनो, आपल्यासमोर आता जे स्क्रीनवर दिसते हिला क्लस्टर सेटिंग बोलतात. क्लस्टर सेटिंगमध्ये मध्ये जे कॉलिड असतं ते तुम्हाला वरती दिसेल. ठीक आहे, त्याचं सुद्धा पॅरामीटर असतं. पॅरामीटरने सर्व कामं होतात. ठीक आहे, तर याचं पॅरामीटर वगैरे काय असतं ते जेव्हा लेक्चरमध्ये क्लस्टर सेटिंग जेव्हा शिकवणार त्यावेळेला तुम्हाला सर्व पॅरामीटर वगैरे याची सर्व देणार. तर याच्या व्यतिरिक्त आता दुसरी सेटिंग आपण पुढे बघू. मित्रांनो, सेटिंग नंतर आता तुम्हाला मी HTL दाखवतोय की HTL काढायची कशी. तर आपल्या समोर आता दिसते एक रिंग आहे. आता हे रिंगचे आपल्याला HTL काढायचे. त्या अगोदर आपल्याला असे टॅग वगैरे लावावे लागतात. म्हणजे समोर डायमंड दिसतात हे डायमंड HTLमध्ये चालत नाहीत, त्यामुळे त्यांना मी हाईड करतो. सर्व हाईड केल्यानंतर फक्त हे तुमचं मेटल दिसेल आणि मेटलला आपल्याला HTL काढायचे. आता HTLचा एक डेमो दाखवतो की HTL कसे असते. आपल्याकडे एक ओपन आता फाईल केले, अशा प्रकारे HTL असते. मित्रांनो, समोर आता जी इमेज दिसते याचे 4 व्ह्यू काढले. ठीक आहे, एकाच पेजवरती सर्व लावलेत. बाजूला एक तुम्हाला इमेज दाखवली इथे. ती जी आपल्याला जी कॅड फाईलसाठी इमेज दिली होती स्टार्टिंगला ती रेफरन्स आहे. त्यानंतर इथे गोल्ड वेट वगैरे, त्यानंतर डायमंडची डिटेल वगैरे जी असते ती इथे सर्व आहे. अशा प्रकारे इमेज बनवली जाते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडासा डेमो तुम्हाला दाखवला, पण जेव्हा लेक्चर वगैरे कंटिन्यू तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल. सर्व सेटिंग्स किंवा टूल्समध्ये अजून खूप साऱ्या काही कमांड वगैरे आहेत. तर त्या कमांड वगैरे मिळून आपल्याला हे सर्व डिझाईन वगैरे बनवायचे असते त्या सेटिंग वगैरे करून. तर ती कशी बनवायची हे आपण लेक्चरमधून आता बघणारच आहोत. कंटिन्यू आता लेक्चर आपले चालू होतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा मी इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच आता नवीन व्हिडिओसोबत म्हणजे लेक्चरसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू.